नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन सिंह या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण पाहणार आहे SSC मार्फत जी नोटिफिकेशन आलेले आहे जनरल ड्युटीसाठी या नोटिफिकेशनबद्दल. यात आपण पाहणार आहे टोटल किती पोस्ट आहे, किती फीज असणार आहे, काय क्वालिफिकेशन आहे आणि एक्झामिनेशन शेड्यूल नेमकं कसं आहे आणि बरंच काही. चला सुरू करूया. बघा, SSC GDमध्ये SSC कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पोस्टसाठी टोटल मेल्ससाठी जागा आहे 23,467, फिमेलसाठी जागा आहे 2,200, टोटल जागा आहेत 25,487. आता बघा याचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे गेलेले आहेत. याच्यामध्ये भरपूर साऱ्या पोस्ट आहे, जसं BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF आणि टोटल यांच्या खाली वॅकन्सी दिल्या. जसं की BSFमध्ये तुम्ही बघितलं जेंडर वाईज मेल फिमेल कास्ट वाईज, त्यानंतर त्यांच्या टोटल इकडे तुम्हाला दिलेले दिसतील. जसं की BSFमध्ये मेलसाठी SC कास्टसाठी 78 जागा आहे, फिमेलसाठी 11 आहे, तर ओपनसाठी 222 आहे आणि फिमेलसाठी 49 आहे. अशाच प्रकारे बाकीच्या पोस्ट तुम्हाला इथे क्लासिफिकेशन केलेलं दिसेल. बघा, हे क्लासिफिकेशन महत्त्वाचं असल्या कारणाने तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता व्हिडिओ पोस्ट करून. पुढे या एक्झामला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जी फीज लागणार आहे ती फक्त 100 रुपये आहे. आणि याच्यामध्ये वुमेन्स असतील, SC ST कॅन्डिडेट्स असतील किंवा एक सर्व्हिसमॅन असेल, एकही रुपये फीज लागणार नाही, यांना फी माफ आहे. बाकीच्या कास्टसाठी 100 रुपये मात्र फी द्यावी लागणार आहे. बघा, पुढे जर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PT जर आपण बघितलं तर मेलसाठी 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये आणि फिमेलसाठी 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटामध्ये करायचं आहे. हेच 1.6 किलोमीटर 7 मिनिटात आणि 800 मीटर 5 मिनिटात फिमेलसाठी करायचं आहे. फिजिकलमध्ये जर तुम्ही हाईटचा विचार केला तर मेलसाठी 170 आणि फिमेलसाठी 157 एवढे हाईट असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हाईटमध्ये सूट दिलेली आहे, जसं SC STसाठी किंवा त्या क्षेत्रातील ट्रायबलसाठी. हे तुम्ही नोटिफिकेशन पूर्ण पाहू मी इथं पूर्ण नोटिफिकेशन जाऊ शकत नाही कारण की व्हिडिओ मोठा होईल. बघा, चेस्टचा विचार केला तर मेलसाठी 80 सेंटीमीटर आणि न फुगवता 5 एवढा गॅप असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण SC ST ट्रायबल्स यांना सूट दिलेली आहे, हे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. बघा, डेट्सचा जर विचार केला तर तुम्ही फॉर्म बघा 1/12 म्हणजे 1 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता. 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे आणि पेमेंट करायची तारीख 1/1/2026 आहे, म्हणजे 1 जानेवारीपर्यंत तुम्ही याचं पेमेंट करू शकता. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन झालं असेल तर तुम्ही 8 जानेवारी ते 10 जानेवारी या दरम्यान हे करेक्शन करू शकता. आणि तुमची एक्झाम बघा फेब्रुवारी किंवा एप्रिलमध्ये असणार आहे. या ॲडबद्दल तुमच्या मनात काही डाऊट काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कमेंट करू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंट्सचा रिप्लाय दिला जाईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन सिंह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.